काही म्हणत होते ती योजना बंद होईल, ती योजना मी बंद करणार नाही. पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली, नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली, आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं 3,000 रुपये दिले. अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय. आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे. त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू. पण महिलांनो, लाडक्या बहिणींनो, ती गरीब महिलांच्या करता आहे. ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न 2,50,000च्या आत आहे, त्या महिलांच्या करता कुरपण करणारी, धुणंभांडी करणारी, झाडूपोतना करणारी, झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी, अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत, ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना सांभाळत नाही, जावई सांभाळत नाही, अशांच्या करता ही योजना आहे. तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे. मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं, हे परत आम्ही घेणार नाही. तर पहा, आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणीबद्दल अतिशय मोठी आणि महत्त्वाची माहिती इथं दिलेली आहे. तर पहा, लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. सर्व लाडक्या बहिणी ह्या एप्रिल महिन्याची वाट इथं पाहत आहेत. म्हणजेच एप्रिलचा जो 10वा हप्ता आहे तो कधी येणार त्याबद्दलची माहिती सर्व लाडक्या बहिणी तर आतुरतेने वाट पाहत आहेत. तर पहा, आज आहे 12 तारीख. तर आज 12 एप्रिल आहे. तर कोणत्या तारखेपर्यंत हा एप्रिल महिन्याचा हप्ता येऊ शकतो? कोणत्या महिलांना हा एप्रिल महिन्याचा जो 10वा हप्ता आहे तो येणार नाही, याबद्दलची सर्व माहिती आज आपण इथे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओला एक लाईक इथे नक्कीच करायचं आहे. तसेच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्यायचं आहे. तर पहा, या लाडक्या बहिणींना कधीच मिळणार नाही 1,500 रुपये. तुमचंही नाव यामध्ये आहे का? तर पहा, कोणत्या लाडक्या बहिणींना हा जो 1,500 रुपयाचा हप्ता आहे, हा जो लाडक्या बहिणीचा लाभ आहे 1,500 रुपयाचा, तो आता यांना कधीच मिळणार नाही. तर तुमचंही नाव आहे का? तर ते कसं चेक करायचं, ते कसं पाहायचं, ते आपण पुढे पाहणार आहोत. तर व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला इथं शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. व्हिडिओ अर्ध्यात सोडायचा नाही. तर पहा, लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा जो हप्ता आहे तो लवकर दिला जाईल. या योजनेतून काही महिलांचे जे अर्ज आहेत ते बाद करण्यात आलेले आहेत. तर पहा, एकूण 9 लाख महिलांचे अर्ज इथं पात्र करण्यात आलेले आहेत आणि हा 9 लाखाचा जो आकडा आहे तो 50 लाखापर्यंत जाण्याची शक्यता सुद्धा इथं वर्तवलेली आहे. म्हणजे जवळजवळ 50 लाख लाडक्या बहिणी आता योजनेतून अपात्र होणार आहेत. तर पहा, तुम्हालाही 10व्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे का? तर पहा, कोण कोण 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. तर पहा, लाडक्या बहिणींना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या महायुती सरकारकडून जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती, तर त्या योजनेचे आत्तापर्यंत आपल्या लाडक्या बहिणींना एकूण 9 हप्ते इथं वितरित करण्यात आलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाप्रमाणे एकूण 9 हप्त्याचे 13,500 रुपये इथं त्यांना देण्यात आलेले आहेत, त्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहेत. पहा, आपलं महायुती सरकार निवडून आल्यानंतरनं आपल्या लाडक्या बहिणींना हा जो 1,500 रुपयाचा लाभ आहे, तो 1,500 रुपयाचा लाभ त्यामध्ये 600 रुपये ॲड करून म्हणजेच लाडक्या बहिणींना 2100 रुपये लाभ हा वाढीव देण्यात येणार आहे, असं आश्वासनसुद्धा आपल्याला महायुती सरकारनं दिलेलं होतं. परंतु त्याची अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लाडक्या बहिणींना अजूनही एकूण 1,500 रुपयेच महिन्याला मिळत आहेत. 21 रुपयाचं जे आश्वासन दिलेलं होतं ते आता सरकार कधी पूर्ण करणार, याकडे सुद्धा सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. तर पहा, तुम्ही 2100 रुपयाची वाट पाहत आहात का? तर तुम्ही नक्कीच 2100 रुपयाची वाट पाहत असाल तर कमेंटमध्ये यस टाईप करून तुम्ही इथं पाठवायचं आहे, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना याचा फायदा होणार आहे. तर पहा, जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत एकूण 9 हप्ते मिळालेले आहेत.
तर 9 हप्त्याचे 13,500 रुपये आपल्या लाडक्या बहिणींना इथं प्राप्त झालेले आहेत, त्यांना मिळालेले आहेत. आणि त्यांचे 13,500 रुपये हे खर्चसुद्धा झालेले आहेत. तर पहा तुमचे पैसे खर्च झाले का? हे सुद्धा नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. पहा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. सर्व महिला याची वाट पाहत आहेत. महिला व बालविकास खात्याकडून या संदर्भात मोठी माहिती देण्यात आलेली आहे. एप्रिल महिन्यात तारखेला अक्षय तृतीया असल्याने त्याच मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा 10वा हप्ता वितरित केला जाणार असल्याची माहिती इथं सांगितली जात आहे. तर पहा आज जो एप्रिल महिना आहे त्या एप्रिल महिन्याची आज आहे 12 तारीख. तर आज आहे 12 एप्रिल. तर हा 12 एप्रिल तर एप्रिल महिन्याचा जो लाभ आहे तो 30 एप्रिलला देण्याची माहिती त्या संदर्भात इथं समोर येत आहे. तर 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. तर अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर हा लाडक्या बहिणीला जो 10वा हप्ता आहे तो 10व्या हप्त्याचा लाभ 1500 रुपयाचा लाभ आपल्या लाडक्या बहिणींना हा 30 तारखेला देण्यात येईल असं इथं सांगितलं जात आहे. तर पहा कोणत्या लाडक्या बहिणींना या 10व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही ते सुद्धा आपण इथे पुढे पाहणार आहोत. तर लाडकी बहीण योजनेत निकषाबाहेर जाऊन ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत त्यांची नावे आता लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेली आहे. त्यामुळे आता त्या लाडक्या बहिणींना इथून पुढे जो 10व्या हप्त्यापासून पुढे जो लाभ आहे तो आता त्यांना कधीही दिला जाणार नाही. त्यांचं नाव लाडकी बहीण योजनेमधून आता वगळण्यात आलेलं आहे. पहा लाडकी बहीण योजनेमध्ये योजनेचे निकष काय आहेत? कोणत्या लाडक्या बहिणी या निकषामध्ये बसत नाहीत, ज्यांना लाभ मिळणार नाही? तर पहा लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी लागते. तर त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. ती महिला सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. त्या महिलाकडे 4 चाकी वाहन नसायला पाहिजे. या नियमामध्ये बसत असणाऱ्याच महिलांना 1500 रुपये दिले जाणार आहेत. त्यांना इथून पुढे लाभ जो आहे तो सुरळीतपणे दिला जाणार आहे. परंतु या निकषामध्ये ज्या महिला बसत नाहीत त्या लाडक्या बहिणी नसणार आहेत. त्या लाडक्या बहिणी ह्या योजनेमधून अपात्र केल्या जाणार आहेत. इथून पुढे त्यांना जो 1500 रुपयाचा लाभ आहे तो इथं मिळणार नाही. त्यांचं नाव या योजनेतून वगळलं जाणार आहे. पहा लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली. 9 लाख महिलांचे अर्ज बाद होणार. पहा आत्ता सांगितलं होतं की 9 लाख महिलांचे अर्ज इथं बाद ठरविण्यात आलेले आहेत. त्यांना आता हा 10वा हप्ता जो आहे आणि इथून पुढील जेवढे हप्ते आहेत ते आता त्यांना इथं मिळणार नाहीत. पहा लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजेच 30 एप्रिलपासून लाडक्या बहिणींना हा 10वा हप्ता इथं मिळायला सुरुवात होणार आहे. 9 लाख अपात्र महिलांना योजनेतून वगळलेलं आहे. पात्र महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत. पहा म्हणजेच ही 9 लाख महिला ज्या आहेत त्या आता योजनेतून वगळलेल्या आहेत आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लवकरच 1500 रुपये हा जो हप्ता आहे तो त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे. तर पहा लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत एकूण 13,500 रुपये जमा झालेले आहेत. ज्या लाडक्या बहिणींना हे 13,500 रुपये मिळालेले नाहीत त्यांनी इथं मला लगेच कमेंट करायचे आहे की सर मला 13,500 रुपये मिळालेले नाहीत. तर पहा ज्या लाडक्या बहिणींना हे 9 हप्ते मिळालेले आहेत त्यांना 13,500 रुपये इथं मिळालेले आहेत. तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींना 11/3/2025 रोजी हा 1500 रुपयाचा लाभ इथं मिळालेला आहे. तसेच 5/3/2025 रोजी सुद्धा 1500 रुपयाचा लाभ इथं मिळालेला आहे. पहा तर पहा तुम्हाला इथं ज्या दिवशी लाभ मिळालेला आहे त्याच्या तारखा तुम्हाला इथं पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन डेटमध्ये इथं पाहायला मिळणार आहेत आणि अमाऊंटमध्ये तुम्हाला इथं किती लाभ मिळाला ती अमाऊंट ती रक्कम तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. तर पहा या बहिणींना 9 हप्त्याचे 13,500 रुपये जमा झालेले आहेत. तर आता त्या लाडक्या बहिणी 10व्या हप्त्याची वाट इथं ह्या पाहत आहेत. तर लवकरच त्यांना 10व्या हप्त्याचे सुद्धा 1500 रुपये दिले जाणार आहेत. तर तुम्ही 10व्या हप्त्याची वाट पाहत आहात का? तर तुम्ही नक्कीच इथं कमेंटमध्ये येस टाईप करून पाठवायचं आहे.